हॅलो एव्हरीवन. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली जिओग्राफी ऑप्शनची प्रॅक्टिस बुकलेट सीरीज आहे. यामध्ये आपण रँक देणारी उत्तरं कशी असू शकतात यावर चर्चा करतोय. तर ऑलरेडी बऱ्याच उत्तरांची आपण चर्चा केलेली आहे. आणखी एक उत्तर बघूया. या ठिकाणी अगेन एक शॉर्ट नोट मधलं उत्तर आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. शॉर्ट नोट लिहायची आहे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड या टॉपिकवर. आता या पर्टिक्युलर पार्टमध्ये काय काय करणं अपेक्षित आहे? सेम अप्रोच आहे. मोस्ट ऑफ दी शॉर्ट नोटमध्ये आपण एक खूप कॉमन अप्रोच घेतोय. आपण डिफाईन करतोय एक्झॅक्टली टर्मिनॉलॉजी काय आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आपण या ठिकाणी देतोय ते म्हणजे एक्सप्लेनेशन. जे काही समस्येचे मुद्दे असतील किंवा त्याच्या संदर्भात असे काही पेरिफेरल मुद्दे असतील, ते सगळेच्या सगळे मुद्दे आपण या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. आणि मग कुठेतरी पेपर 2 चा कंटेंट आपण यामध्ये घेऊन येतो. तर हे एक सिंपल अप्रोच आपण ऑलरेडी सेट करून ठेवलेला आहे. आता हे जे अप्रोचेस आहेत अशा प्रकारचे प्रत्येक प्रकारच्या उत्तरासाठी आपल्याला डेव्हलप करून ठेवणं अपेक्षित आहे. दॅट टू स्पेसिफिकली इन ऑप्शनल. जर तुम्हाला एका टाइपचे प्रश्न विचारले जात आहेत, मग त्या प्रश्नाच्या उत्तरामधले कंपोनेंट्स तुमचे काय-काय असतील, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात किंवा आन्सर रायटिंग करत आहात, पी-वाय-क्यू अटेम्प्ट करत आहात, तेव्हा कुठेतरी मांडून ठेवा किंवा ॲट सॉर्ट करून ठेवा तुमच्या एंडनी. याने होतं काय, की जेव्हा तुम्ही उत्तरं लिहायला जाता, तेव्हा तुम्हाला माहिती आहे, की एक मला शॉर्ट नोट लिहायची आहे, तर मला 3 किंवा 4 कंपोनेंट्समध्ये ही पूर्ण शॉर्ट नोट कंप्लीट करायची आहे. तर डोक्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर खूप चांगलं येतं आणि तुमची उत्तरं खूप मुद्देसूद होत जातात. अदरवाईज तुम्ही खूप फापट पसारा जो आहे मांडत राहता आणि त्याला काही ॲज कोणत्याच विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळणार नाही. सो त्यामुळे हे जे स्ट्रक्चर्स आहेत, स्ट्रक्चर्स खूप महत्त्वाची असतील. इथे आपण काय-काय मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे ते एकदा बघून घ्या. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी डिफाईन केलं, की लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय? तर हा एक आर्थिक फायदा आहे. कधी आर्थिक फायदा मिळतो? जेव्हा आपल्या लोकसंख्येमध्ये क्रयशील लोकसंख्या किंवा काम करणारी लोकसंख्या जी आहे, ती अधिक असेल, तर तेव्हा आपल्याला हा फायदा मिळत असतो. याचा महत्त्व जर सांगायचं झालं, इथे मी महत्त्व सांगितलेलं आहे, की आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. संसाधनांचा वापर अधिक चांगला होतो, राइट? संसाधनांचा वापर आता इथे कुठेतरी मी ऑप्टिमम पॉप्युलेशन किंवा इष्टतम लोकसंख्येची संकल्पना जी आहे, ती थोडीफार इंट्रोड्यूस करतोय. सो असंही तुम्ही इष्टतम लोकसंख्येच्या संदर्भात संसाधनांचा वापर समजून घेतलेला आहे, की आपल्याला काहीतरी एक लोकसंख्या असली पाहिजे. ज्या लोकसंख्येच्या मदतीने आपण दिलेल्या प्रदेशातील संसाधनांचा वापर करतोय. सो जेव्हा तुमच्याजवळ क्रयशील लोकसंख्या किंवा काम करणाऱ्या गटातील लोकसंख्या खूप जास्त असेल, त्या लोकसंख्येच्या मदतीने तुम्ही संसाधनांचा पुरेपूर वापर करू शकता आणि जेव्हा तुम्ही या संसाधनांचा पुरेपूर वापर करताय, तेव्हा आर्थिक विकास सुलभ होतो. सोबतच इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक तुम्हाला या ठिकाणी वाढताना दिसेल कारण की कामगार वर्ग अधिक आहे. पैसा जास्त असेल, सेव्हिंग जास्त असेल आणि ती सेव्हिंग जी आहे ती कुठेतरी इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपामध्ये तुमच्याच अर्थव्यवस्थेमध्ये प्राप्त होईल. आता ही जी काही लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे, ऑटोमॅटिक येणार आहे का? नाही, ऑटोमॅटिक येणार नाही आणि हाच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे पुढे हायलाइट करणं गरजेचं होतं. तो म्हणजे की लोकसंख्या लाभांश प्राप्त जर करायचा आहे, शिक्षण आवश्यक आहे, आरोग्य, रोजगाराच्या संधी असल्या पाहिजे, गुंतवणुकीची साधनं असली पाहिजे, सो ऑन एंड सो फोर्थ. मग पेपर 2 चा पॉइंट या ठिकाणी मी मांडलेला आहे, की भारताच्या संदर्भात ही संकल्पना कशी लागू होते? तर 2018 ते 2037 या सॉरी इट शुड बी 2055. सो 2018 ते 2055 या 37 वर्षांच्या कालावधीमध्ये भारताला लोकसंख्या शास्त्रीय लाभांश मिळण्याची एक मोठी संधी आहे. तर ऑलरेडी आपण त्या विंडोमध्ये एंटर केलेलं आहे आणि आपल्याला तो लोकसंख्याशास्त्रीय लाभांश कधी मिळेल? जर आपण या अटी पूर्ण करत आहोत, तर आपल्याला तो लोकसंख्याशास्त्रीय लाभांश प्राप्त होईल. बट जर या अटी आपण पूर्ण नाही केल्या, तर मग आपल्यासमोर काय उभं राहतंय? तर आपल्यासमोर उभी राहते लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती, राइट? आणि मग ही लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती काय असेल? ती स्पष्ट करा आणि कोणकोणत्या कारणांनी ही लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती येऊ शकते, हा सुद्धा मुद्दा तुम्ही इथे मांडणं अपेक्षित आहे. तर एकदम क्रिस्टल क्लिअर तुमचं हे डेमोग्राफिक डिव्हिडंडवरचं उत्तर असलं पाहिजे. यामध्ये काही खूप जास्त इकडे-तिकडे पसरायची गरज नाहीये. सो बघत राहू अशाच प्रकारची उत्तरं कशी लिहिली जाऊ शकतात इन नेक्स्ट सेशन. थँक यू